प्रकरण चौथे, एकलकोंडा. म्युनिक शहरामध्ये दरवर्षी ऑक्टोबर फेस्ट नावाची एक मोठी जत्रा भरते. बव्हेरिया प्रांतातल्या शेतकऱ्यांचा हा वार्षिक उत्सव आजही जगभरात प्रसिद्ध आहे. या जत्रेसाठी फक्त जर्मनीतूनच नव्हे तर जगभरातून लाखो लोक जमतात. खरं तर 1810 सालापासून ही जत्रा भरवली जाते आहे. पण अल्बर्ट 6 वर्षांचा झाला. त्या वर्षीचा म्हणजे 1885 सालचा ऑक्टोबर फेस्ट लोकांसाठी अगदी खास होता. यावर्षी पहिल्यांदाच ही जत्रा विजेच्या दिव्यांच्या लखलखाटात उजळून निघणार होती आणि त्याचं कंत्राट अल्बर्टचे वडील आणि त्याचा काका मिळून चालवत असलेल्या जे आइन्स्टाईन अँड कंपनीलाच मिळालं होतं. याच वर्षी अल्बर्टचं रीतसर शालेय शिक्षण सुरू झालं. अल्बर्ट ज्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये जात असे तिथे तो एकमेव ज्यू विद्यार्थी होता. घराच्या सदा गजबजलेल्या तरीही विचार करायला भरपूर प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणात आपल्याच गतीनं आपल्या आवडीच्या गोष्टी करून पाहण्याची भरपूर उसंत अल्बर्टला मिळत असे. पण शाळा सुरू झाली आणि त्याचा दिवस शाळेच्या वेळापत्रकाशी जुंपला गेला. त्यातून शाळेबद्दल त्याच्या मनात नापसंती तयार झाली. ती कायमचीच. अभ्यासात त्याची कामगिरी ठीकठाक असायची, पण हुशार विद्यार्थी म्हणून तो वर्गात कधीच चमकला नाही. कॉन्व्हेंटमध्ये प्राथमिक इयत्ता पार केल्यानंतर अल्बर्टला म्युनिकच्या ल्युपोल्ड जिम्नॅशियममध्ये म्हणजे तिथल्याच माध्यमिक शाळेत घालण्यात आलं. मुलांना महाविद्यालयीन अभ्यासासाठी तयार करणारा 9 वर्षांचा अभ्यासक्रम तिथे शिकवला जायचा. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल इतकंच नव्हे तर ग्रीक आणि रोमन भाषाही तिथे शिकवल्या जायच्या. पण शाळेची शिस्त मात्र अगदी करडी होती आणि इथली शिक्षक मंडळी ही वट्टारलेल्या डोळ्यांनी मुलांना जरबेट ठेवणारी होती. त्यांच्या सैनिकी खाक्यामध्ये मुलांना प्रश्नांमध्ये रमण्याची मोकळीकच नव्हती. पुस्तकात सांगितलेल्या उत्तरांची घोकमपट्टी म्हणजे अभ्यास हेच समीकरण होतं. अशा वातावरणात पडल्यावर आधीच अबोल असलेला अल्बर्ट अधिकच अंतर्मुख झाला. वर्गात तो गप्प असायचा, कारण शिक्षकांना हवं असलेलं उत्तर त्याच्याजवळ नसायचं. मनातल्या मनात काहीतरी विचार करत राहणारा, कधीच तोंड न उघडणारा आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत राहणारा अल्बर्ट म्हणजे शिक्षकांसाठी एक कोडच होता. हा मुलगा आयुष्यात फार काही करू शकणार नाही असं ग्रीक भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांनी जाहीर करून टाकलं होतं. आपली मतं लोकांवर जबरदस्तीनं थोपवणाऱ्यांच्या वृत्तीच्या आइन्स्टाईननं पुढे आयुष्यभर तिरस्कारच केला आणि आपलं हे मत वेळोवेळी परखडपणे मांडलंही. पुस्तकातला साचेबद्ध अभ्यास, मुलांच्या माथी बळजोरीनं मारणाऱ्या आणि खोटी अधिकारशाही गाजवण्याची पद्धत वापरणाऱ्या शाळा माझ्या मते सगळ्यात वाईट. मुलांना अशा प्रकारे वागवणं म्हणजे त्यांच्यामधली उत्कट भावना, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यांचं खच्चीकरण करणं आहे असं तो नेहमी सांगायचा. कुणास ठाऊक, शाळेतल्या अनुभवामुळे अधिकारशाहीच्या विरोधातल्या बंडखोरीचे विचार त्याच्या मनात पेरले गेले असावेत.